सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली असून या घटनेत खुर्च्यांचे देखील नुकसान करण्यात आले। घराच्या खिडकीच्या काचा देखील तुटल्या असून विटांचा खच देखील पडल्याचं पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 2 भाजपाचे उमेदवार विलास शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी केलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। काय घटना घडली आहे आणि केव्हा ही घटना घडली, काय सांगाल? आता अर्ध्या पाऊण तासापूर्वी आम्ही सगळं कोणी निवडणुकीच्या निमित्ताने स्लिपा वाटते, कोणी काय कामं जो तो ज्याच्या त्या कामामध्ये होते, घरी कोणीही नव्हतं। मी देखील आमच्या संपर्क प्रमुख आमदार मंजुळाताई गावी त्यांच्याकडे सगळं काय चाललंय निवडणुकीच्या संदर्भातला लेखाजोखा देण्यासाठी गेलेलो होतो आणि त्यावेळेस मला माझ्या मुलीचा फोन आला की पप्पा आपल्या घरावर काही गुंड लोक आले, त्यांनी दगडफेक केली। त्याला म्हटलं कोण होतं, तर म्हणे ते भाजपचे जे उमेदवार आहे विलास शिंदे ते होते, त्यांनी सगळी इथं दगडफेक केली। माझी आई अंध आहे, ती देखील बाहेर बसलेली होती आणि घराच्या काचा फोडल्या, खुर्च्या फोडल्या आणि तुम्ही कसे निवडणुकीमध्ये निवडणूक लढता असं सांगून माझी आमच्या इथे गाड्या वगैरे होत्या त्यांच्यावर दगड फेकले। गाडी देखील इथे उलटी पुलटी करून पळून गेलेले आहेत। माझं तुमच्या या माध्यमातून धुळेकर जनतेला एक सांगणं आहे, निवडणूक ही लोकशाही पद्धतीने लढली गेली पाहिजे। निवडणुका लढणं हा लोकशाहीने दिलेला सर्वांना, सर्वसामान्य नागरिकांना हा एक अधिकार आहे, परंतु इथे निवडणूक लढली नाही पाहिजे। यांनी सुरुवातीला माघार घेण्यासाठी करोडो रुपयाचे ऑफर दिले। आता उमेदवारांच्या प्रचारामध्ये आघाडी झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या उमेदवारांची आघाडी झाल्यानंतर आज हे लोक, हे भाजपचे गुंड आज उमेदवारांच्या घरात दहशत निर्माण करण्यासाठी महिला बघून दगडफेक करून गेले, खुर्च्यांची तोडफोड करून गेले, गाड्या उलट्या पुलट्या फेकून गेले आणि आमच्या घराच्या काचा वगैरे फोडून गेलेले। त्या काचा बघून घ्या, घरामध्ये देखील दगड पडलेले। माझी धुळेकर जनतेला विनंती आहे, अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण या धुळे शहराला गुंडगिरी मुक्त धुळे शहर करण्याचं स्वप्न पाहत आहोत, परंतु या भाजपच्या हातामध्ये जर सत्ता आपण दिली तर ही गुंडगिरी संपण्याऐवजी ही गुंडगिरी वाढणार आहे। कारण भाजपने दिलेले उमेदवार हे सर्व गुंडगिरी प्रवृत्तीचे आहेत आणि हे लोक यांना अजून जर आपण नगरसेवक पदाचं बळ देऊन ताकद दिली तर निश्चितपणे या धुळ्यातली गुंडगिरी संपण्याच्या ऐवजी गुंडगिरी जास्ती वाढणार आहे। म्हणून या तुमच्या माध्यमातून माझी धुळेकर जनतेला विनंती आहे, उद्याच्या निवडणुकीमध्ये या सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे। या पद्धतीची लोकांनी यांना मतदानातून यांना दाखवलं पाहिजे, कारण हे सर्वसामान्य परिवारातले लोक जर निवडणूक लढले नाहीत तर या हरामखोरांना निवडणुकीमध्ये विजय प्राप्त होणार आहे आणि यांच्याबरोबर आता जनता नाही हे यांना कळून चुकलेलं आहे। म्हणून या पद्धतीने लोकांच्या घरावर दहशत निर्माण करण्याचं काम या गुंड प्रवृत्तीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून चाललेलं आहे। आपण काय पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली का? आम्ही घरी पोहोचण्याच्या अगोदरच पोलीस गाडी इथं आलेली आहे। आता माझी स्वतः मुलगी आणि माझा पुतण्या गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेले।